नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर आता केंद्राने दावा केलाय. त्यामुळे एक नवा संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू होणार हे आता जवळपास निश्चित झालंय. ही जागा आपल्या मालकीची असून ती मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला MMRDA हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना आता केंद्राने राज्याला केलेले मुख्य सचिवांना तसं पत्र केंद्राने लिहिले. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याचे संकेत आहेत. आपल्याला कल्पना असेल की या आधीचं जेव्हा सरकार होतं, शिवसेना भाजप दोघंही एकमेकांच्या सोबत होते आणि एकत्र असताना सुद्धा शिवसेनेनं अत्यंत प्रतिष्ठेचा हा मुद्दा केलेला होता आणि आरेतलं हे कारशेड होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली होती. एका बाजूला शिवसेना त्यांच्यासोबत पर्यावरणवादी आणि त्यानंतर मग सत्तेत असलेली जी भाजपा ज्यांचे मुख्यमंत्री होते, असा संघर्ष एका बाजूला गेल्या सरकारमध्ये बघितला. राज्यात सत्तांतर झालं, शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पहिला निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे आरेतल्या कारशेडला स्थगिती देण्याचा. आणि तेव्हापासून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा झालेला हा मुद्दा. पण या प्रतिष्ठेच्या मुद्द्यात, या इगोमध्ये मुंबईकरांचं जे स्वप्न आहे मेट्रोचं, त्याला कुठेतरी ब्रेक लागलाय का हा सवाल निर्माण झालाय. या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या खास कार्यक्रमात. मेट्रोला इगोचा ब्रेक. कांजूरमधील कारशेडचं काम थांबवा असं केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र लिहिलेलं आहे. तेव्हा या पत्रावरून आता राज्याच्या राजकारणात केंद्र विरुद्ध राज्य असा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. खरं तर तो पेटलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आता केंद्र सरकार या जमिनीवर आपला दावा ठोकतंय. आपला बोर्ड सुद्धा त्यांनी तिथं ठोकलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची जर ही जागा असेल तर मग राज्य सरकार इथे मेट्रो कारशेड कसं करणार आहे हा सवाल आहे. राज्य सरकार दावा करतंय ही जागा आमची आहे. मग आता या सगळ्यामध्ये दोघांच्या या भांडणात ही केस जर कोर्टात गेली तर मग त्याला जो विलंब होईल त्याचा भुर्दंड कुणाला आणि का? मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाचं नेमकं काय होणार आहे? या दोघांच्या राजकारणात या मेट्रोचा बळी जातोय का हा सवाल सुद्धा निर्माण होतोय. मुंबईकरांचा बळी जातोय का हा सवाल सुद्धा निर्माण होतोय. त्यामुळेच आपण आज या विषयाबद्दल विविध मान्यवरांची मतं जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला बघूयात की या कारशेडचा जो मुद्दा आहे तो नेमका काय आहे. एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया की हा कारशेडचा जो एकूण सगळा प्रश्न आहे तो नेमका काय आहे. कांजूरची 102 एकरची जागा मिठागराची आहे असं स्पष्टपणे आता केंद्र सरकारनं पत्र लिहून राज्य सरकारला कळवलेलं आहे. कांजूरची जागा मीठ आयुक्तांच्या अखत्यारीत असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे. शिवाय मीठ आयुक्त केंद्र सरकारचा अधिकारी आहे. जागा वापरण्याचा केंद्राचा कुठलाही विचार नाही, त्यामुळे आम्ही परवानगी देत नाही ही जागा वापरायला असं सांगतायत. जागा MMRDAला देऊ शकत नाही हे केंद्राने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तरीही कांजूरचा पर्याय का रेटला जातोय हा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. मुंबई मिररला आदित्य ठाकरेंनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. 1980च्या दशकात राज्य सरकारनं दावा केलेला होता. तेव्हापासून केंद्र राज्य सरकारमध्ये वाद आहे. प्रकरण सध्या हायकोर्टात आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. तेव्हा एका बाजूला आपण बघतोय की केंद्र सरकारनं आज पत्र लिहिलं आणि त्यानंतर मग भाजप सुद्धा आक्रमक झालेली आहे. मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग इथं झाल्यास 5,000 कोटी रुपयांचा भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागेल आणि 5 वर्ष हा प्रकल्प डिले होणार आहे. तसा आरोप किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला. बघूयात किरीट सोमय्या नेमकं काय म्हणतायत. मला उद्धवजी ठाकरेंना विचारायचं आहे की आपल्यात हिंमत असेल तर मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट तुम्ही का रिलीज करत नाही? ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट रिलीज करावा. त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी पण लिहिलं आहे, सौनिक समितीने पण लिहिलं आहे. 2015 आणि 2020 मध्ये आसमान जमिनाचं अंतर आहे. 5 वर्ष प्रकल्प पुढे गेलेला आहे. आता जर बदलायला गेलो तर 5,000 कोटी रुपये खर्च जास्त येणार. 5 वर्ष विलंब होणार. तेव्हा सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक असलेले भाजप हे आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि या दोघांच्या कात्रीत सापडलेला आहे तो म्हणजे मुंबईचा महत्वाकांक्षी असा मेट्रो प्रकल्प. मुख्यमंत्री कार्यालय या सगळ्या प्रकल्पाच्या बद्दल खोटं बोलतंय. इगोसाठी, बालहट्टासाठी आणि राजहट्टासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. माननीय मुख्यमंत्र्यांना मला एकच हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुमचा इगोसाठी, तुमचा बालहट आणि राजहटसाठी तुम्ही मुंबईकरांना वेठीस धरू नका. मुख्यमंत्र्यांना एवढं कळत नाही की हा प्रोजेक्ट केंद्र सरकार, जायका यांचा सहयोगाने, यांचा आर्थिक मदतनी होत आहे. मुख्यमंत्र्यांना बरोबर माहित आहे की त्यांना ऑफिसर्सने ब्रीफ केलं, इफ वी मेक एनी चेंज द फुल एडिशनल कॉस्ट बर्डन विल हॅव टू बी बेअर बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ते 5,000 कोटी उद्धवजी ठाकरे कुठून आणणार आहेत? खोटं बोलण्याची हद आहे का? जमीन मोफत ट्रान्सफर केली, पण दुसरी लाईन वाचताना जे 5,000 कोटी रुपयेचं अधिक खर्च पण मुंबईकरांवर ट्रान्सफर केलं. कांजूरमार्गच्या जागेवर अनेक कोर्ट केसेस आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना होती, तरीही त्यांनी जमीन क्लिअर असल्याचा खोटा दावा केल्याचंही किरीट सोमय्या म्हणतात. सौनिक समितीचा रिपोर्ट मध्ये जिल्हाधिकारीचं ऑब्झर्वेशन आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलंय, स्पष्ट की याच्यावर अनेक कोर्ट केसेस आहे. मुख्यमंत्री खोटं बोलतात, अर्ध सत्य सांगतात. ही जमीन नीट अँड क्लीन मी ताबडतोब ट्रान्सफर करतोय आणि स्टंटबाजी दुसऱ्या दिवशी जाऊन 2-4 लोक तिथे सर्वे करायला बसतात. म्हणून 2 वेगवेगळे विषय आहेत. एक या जागाची अवेलेबिलिटी आणि दुसरं 5 वर्ष डिले झाल्यामुळे लागणारा खर्च, आर्थिक प्रॉब्लेम. या सर्व विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत, आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत काँग्रेसचे नेते अरुण सावंत, ज्यांच्याकडून खरं तर जे भाजपकडून आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल मला त्यांना विचारायचं. पण सुरुवातीला प्रणाली कापसे यांच्याकडे जातोय. प्रणाली, आता एका बाजूला आपण बघतोय की कुठंतरी कांजूरमार्ग मधलं जे कारशेड होतं ते निर्विघ्नपणे पार पडेल असं वाटत होतं, पण आज केंद्रानं जे पत्र पाठवलेलं आहे त्यामुळे ही शक्यता नाहीये की हे पूर्णपणे निर्विघ्न पार पडेल. आता अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हे कारशेड जर तिकडे येऊ शकतं का, तशी भीती तिथं आहे का आरे मधल्या लोकांना, आणि त्यांचं काय मत आहे या सगळ्याबद्दल, त्यांना काय वाटतं तेच जाणून घेण्यास विलास हेच जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. ते अमृता भट्टाचार्य यांच्याकडे ते याचिका करत आहेत आरे बचाव प्रकरणामध्ये. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अमृताजी, आज सकाळपासून जे काही तुम्ही ऐकता आहात त्यानंतर तुम्हाला काय वाटतं आहे? परत एकदा भीती दाटून आली आहे मनामध्ये की आता काय होणार या प्रकल्पाचं? परत तर आरे मध्ये कारशेड आणलं जाणार नाही ना? जी देखिए, सिटीजन्स को तो हमेशा से ये डर रहा है कि ये इकोलॉजी जो है, इकोसिस्टम है आरे का, वो नष्ट ना हो जाए, ये सारे पॉलिटिक्स और जो फाइटिंग चल रहा है उसके वजह से. मगर मुझे लगता है कि ये कारशेड, कांजूरमार्ग या दूसरे जगह पे जाने के पूरे उपाय है, क्योंकि कांजूरमार्ग तो डेफिनेटली सबसे अच्छा ऑप्शन अब तक लग रहा है, क्योंकि ये पूरा जो ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे जो बहुत बड़ा है उसके एकदम नज़दीक में है और
वहाँ पे सेंट्रल लाइन के जो मेट्रो 4 है, मेट्रो 6 का जो कार शेड है और मेट्रो 3 का कार शेड कंबाइन जा सकता है, और उसके वजह से बहुत सारा जो ज़मीन का उपयोग है अच्छा हो जाएगा, कैपिटल इन्वेस्टमेंट कम होगा, ऑपरेशनल एक्सपेंसेस कम हो जाएगा, इन फ्यूचर जो पावर कंजम्पशन होगा वो भी कम हो जाएगा, तो ग्लोबल वार्मिंग जो हमारा कार्बन फुटप्रिंट जाता है वो कम हो जाएगा। और जितना कम हम लैंड डिस्ट्रॉय करें मुंबई में उतना अच्छा है, क्योंकि ऑलरेडी मुंबई डूब रहा है। हम सबको मालूम है कि हर बार बारिश में और बुरा हाल हो रहा है, बारिश कितना भी कम हो मगर मुंबई में फ्लडिंग ज़रूर हो रहा है। अभी बात है कि दूसरा ऑप्शन क्या है। दूसरा ऑप्शन ये है कि जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मेट्रो लाइन 3 के लिए बनी थी 2011 में, वहाँ पे बीकेसी और कालीना ये दोनों लैंड के बारे में भी बात किया गया था, और ये प्रूव हो गया है कि कालीना में जो लैंड है वो करीब 30 हेक्टेयर है। वो काफ़ी है, क्योंकि MMRCL से जो लास्ट ईयर ट्वीट हुआ था उसमें उन्होंने बोला था कि वो 21 हेक्टेयर लैंड ही यूज़ करने वाले हैं कारशेड के लिए। हमारे पास वो ट्वीट का कॉपी है जो MMRCL के ऑफिशियल हैंडल से ट्वीट हुआ था। तो कालीना में सफिशिएंट जगह है, उसके साथ बीकेसी में भी सफिशिएंट जगह है, और ये सब हम लोग नहीं बोल रहे, जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट MMRCL का बना था उन्होंने बोला है। पण आता मग आरेचं कारशेड हे आरेमध्ये होणारं जे कारशेड आहे ते आता कांजूरला हलवलं। आता केंद्र सरकार म्हणतंय की ती जमीन आमची आहे, तुम्ही आम्हाला न विचारता कशी घेतली, ती लिटिगेशनमध्ये आहे। आता हे सगळे मुद्दे येताना तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार केवळ राजकारण करतंय? तो वो तो बहुत ही ऑब्वियस है कि आजकल कोई भी मुद्दा लेके पॉलिटिक्स ज़्यादा होता है और काम कम होता है। इसके बारे में किसी को अभी कोई डाउट नहीं रहा है। हमारा ये कहना है कि भाई अगर सेंटर खुद ही बोलते हैं कि पेड़ लगाओ, जंगल बचाओ, हमारे प्रधानमंत्री जी बार बार बोल चुके हैं, इतने दिन तक सुन रहे थे कि ये किसी प्राइवेट पार्टी का ज़मीन है, इसमें डिस्प्यूट है इसके वजह से क्योंकि लिटिगेशन है, मगर अभी सुन रहे हैं कि ये सेंटर का ज़मीन है। तो ये अगर सेंटर और राज्य का मामला है तो सेंटर और स्टेट गवर्नमेंट झगड़ क्यों रहे हैं? दोनों को ही देश चलाना है ना। और महाराष्ट्र भी फाइनली सेंटर का रिस्पॉन्सिबिलिटी है, क्योंकि जो सेंटर में बैठा हुआ है वो नहीं बोल सकते कि स्टेट में रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है। हम लोगों ने इसीलिए उनको वोट देके गवर्नमेंट पे बैठाया था। तो आपस में अपना मामला सुलझा ले और जो ज़मीन अच्छा है वो दे दे, क्योंकि हमें लीस्ट इकोलॉजिकल डैमेज चाहिए। कांजूरमार्ग का जो लैंड है, कुछ लोग अफवाह फैला रहे हैं कि बोल रहे हैं ये सॉल्ट पैन है, मैंग्रोव की ज़मीनें नहीं है, क्योंकि जो मैंग्रोव है वो क्रीक वार्ड साइड में है, बीच में हाईवे गया है बहुत बड़ा, और ये जो लैंड है वो लैंडवर्ड है। यहाँ पे सॉल्ट पैन अभी नहीं है, सीवेज वाटर आता है आसपास के जो झोपड़पट्टी है और बिल्डिंगें हैं वहाँ से। यहाँ पे अगर और कुछ नहीं हुआ तो झोपड़पट्टी आने वाला है, क्योंकि यही बॉम्बे में होता है। कोई भी लैंड ओपन रहता है, इवन जो मैदान है, ओपन स्पेसेस है, डीपी में दिखाया गया है, वहाँ पे भी आप फिजिकली जाके चेक करने जाओगे तो आपको स्लम्स मिलेंगे या तो कोई इलीगल स्ट्रक्चर मिलेगा। तो उससे अच्छा है कि ये ज़मीन खाली है, आप हाईवे के पास में है, 3 कार शेड को एक साथ कंबाइन कर सकते हो। आप मेट्रो भवन को भी आरे से लेके जा सकते हो, ये लेके जाना चाहिए, क्योंकि आरे सिर्फ जंगल नहीं है, कैचमेंट एरिया है, वो भी 2 नदी के इम्पोर्टेंट नदी के मिथी और ओशिवारा। और कैचमेंट एरिया को जब डिस्ट्रॉय किया जाता है तब और भी ज़्यादा पानी बह के नदी में चली जाती है और उसकी वजह से और भी ज़्यादा फ्लडिंग होता है। उसके साथ हमारा ग्राउंड वाटर लेवल फर्दर नीचे चला जाएगा। आज जेव्हा ही सगळी भांडणं पुढे येत आहेत तर आज तुमच्या डोक्यांमध्ये काय चाललंय? तुम्हाला सकाळपासून बरेच फोन आलेले असतील, बऱ्याच तुमच्या ऍक्टिव्हिस्ट आणि त्याचबरोबर आरेच्या परिसरात राहणारे जे ग्रामीण आहेत त्यांचे सुद्धा तुम्हाला फोन आले असतील। तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आत्ताच्या घडीला काय चाललंय? आप लोग अभी फिलहाल आप क्या समझ रहे हैं, क्योंकि सुबह से आपको कई फोन आ गए होंगे, ये सब जब झगड़ा चल रहा है तो वो लोगों को टेंशन हो रहा है। मगर मैं बोलूँगी कि हमें डरने वाली कोई बात नहीं है। हमारा जो डिमांड है, हमारा जो मुद्दा है, वो और कॉन्फिडेंटली बोथ सेंटर को और स्टेट को रखना चाहिए। हर सिटीजन्स को अभी बोलना चाहिए कि आप जो पॉलिटिकल पार्टीज हो वो हमारे रिप्रेजेंटेटिव हो गवर्नमेंट में काम करने के लिए। हम लोग टैक्स पे करते हैं, हमारा काम नहीं है झगड़ा सुलझाना पॉलिटिकल, हमारा काम है वोट देना और टैक्स पे करना। हम लोगों ने आपको पावर में बैठा दिया है, अभी आप लोग अपना झगड़ा सुलझाइए। सेंटर का काम है स्टेट का भी देखभाल करना। तो आप अभी अगर ये आपका ज़मीन है तो आप स्टेट के साथ बैठ के बात कीजिए, कोर्ट में नहीं, बैठ के टेबल पे मुद्दा सुलझाइए, और जहाँ पे कारशेड सबसे ज़्यादा कम नुकसान करके बन सकता है आप वहाँ पे बनाइए। नक्की। राज्य सरकारनं पण हे सगळं करत असताना आधी केंद्र सरकारची परवानगी घेतली नाही असा एक मोठा आरोप जो है तो केंद्र सरकारने लावलेला है राज्य सरकारवर। उसके बारे में क्या कहेंगे? स्टेट का सेंट्रल का कहना है कि हमसे पूछा नहीं गया, जमीन दे दी गई और हमसे पूछा नहीं गया। देखिए,
सेंटर अभी अचानक आके बोल रहे जमीन दे दी गई, पूछा नहीं गया। 5 साल से हम लोग पूछ रहे थे कि भाई कांजूरमार्ग में इसको शिफ्ट कर दो, तभी तो मिस्टर फडणवीस थे चीफ मिनिस्टर, तो तभी आप बोलते थे कि ये आपका जमीन नहीं है, आपके हाथ में नहीं है। आज अचानक जब जमीन दे दिया गया है, और हमने भी देखा है कलेक्टर का एफिडेविट कि हमें भी पता था कि ये स्टेट के हाथ में है, रेवेन्यू लैंड है, तो अचानक अभी सेंटर आके बोल रहे कि भाई ये हमारा जमीन है। तो ये क्या तमाशा चल रहा है सच्ची में, हमारे सिटीजन्स के लिए ना ये तमाशा है, और हमारा टाइम वेस्ट हो रहा है। हम लोगों को इतना टाइम नहीं है, जिंदगी में बहुत अभी उलझने हैं, कोविड का इतना प्रॉब्लम चल रहा है कि हर किसी को प्रॉब्लम फेस करना पड़ रहा है। उसके साथ हम लोगों का अगर ये सब चीज़ों में इतना टाइम जाएगा तो हमारा लाइफ कैसे चलेगा। तो सेंटर इसीलिए ये मुद्दे को सुलझाए स्टेट के साथ बैठ के, ना कि इसका एक पॉलिटिकल इशू बनाए। नक्की. तर आपण बघतोय या होत्या अमृता भट्टाचार्य, ज्यांची ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये राजकारण करू नका, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय लवकरात घ्या. जर जमीन सरकारची असेल तर केंद्र आणि राज्य दोघांनी एकत्रित बसून हा मुद्दा सोडवला पाहिजे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. प्रणाली कापसे आता आपल्या सोबत होत्या, त्या सविस्तर माहिती देत होत्या. राम कदम आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, भाजपचे आमदार. राम कदमजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये. गंभीर आरोप तुमच्यावरती केला गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी. त्या असं म्हणतायत की केंद्र सरकारकडून आता या देशामध्ये हळूहळू खरं तर आणीबाणीसारखी परिस्थिती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जी जमीन राज्य सरकारची आहे त्या जमिनीवर हक्क सांगितले जात आहेत, त्यांचे अधिकार घेतले जात आहेत. तुमचं उत्तर काय? विलासजी, चोराच्या उलट्या बोंबा कशा आहेत ते पहा. केवळ आणि केवळ शिवसेना नेत्यांच्या इगोसाठी आणि बालहट्टासाठी करदात्या महाराष्ट्राच्या जनतेच्या 4,000 कोटी रुपयांचा चुराडा केला जातोय. ही रक्कम छोटी नाहीये. 4,000 कोटी रुपये आहेत, ज्याचं नुकसान होणार आहे, जे बर्बाद होणार आहेत. आणि या सरकारला एवढेच पैसे बर्बाद करण्याची हौस असेल तर या मंत्र्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे बर्बाद करावेत. जनतेच्या पैशाला हात लावण्याचा याला अधिकार नाही. आता मुद्दे सोड, मी फक्त 5 मुद्दे सांगतो, नंतर उरलेला वेळ बाकीच्यांना दिला तरी हरकत नाही. मुद्दा क्रमांक 1, जी आरेची जागा आहे त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालय आणि ग्रीन ट्रिब्युनल यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या ठिकाणी कारशेडचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये सुरू झालं. आता त्या ठिकाणी झाडं किती होती? फक्त 2646. आणि ही 2646 झाडं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे तोडण्यापूर्वी त्या ठिकाणी 24,000 झाडं लावली गेली. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची आणि पर्यावरणवाद्यांची दिशाभूल करत आहे. त्यांना काहीतरी भ्रांती त्यांच्यामध्ये पसरवत आहे. म्हणजे 2600 झाडांच्या बदली फडणवीस सरकारनं 24,000 झाडं अगोदरच लावली. पण हे उद्धव सरकार काय करतं पहा. उद्धव सरकारला बरोबर माहितीये की कांजूरमार्गला प्रकल्पनेला तर 4,000 कोटीचं नुकसान होईल, पण आरेच्या त्या ठिकाणी जर मेट्रो कारशेड उभारली तर काही आसपासच्या लोकांना नुकसान होणार आहे. ती लोक कोण आहेत, कोण मंडळी आहेत, त्या संदर्भात सविस्तर खुलासा माननीय फडणवीस साहेब भविष्यात करतील. पण 4,000 कोटी रुपयाचं नुकसान कशासाठी? ज्या आरेच्या जागेवर पूर्णपणे मोकळं मैदान आहे, क्रिकेट खेळू शकतो, फुटबॉल खेळू शकतो असं मैदान आहे, आणि ती वनजमीन नाही आहे, तो हरित पट्टा आहे. तरी देखील लोकांची दिशाभूल करायची. जिथे झाड नव्हे, रोप नव्हे, साधं पानाचं देठ सुद्धा तोडायचं नाही, जिथे आजच्याच काम सुरू होऊ शकतं अशा ठिकाणची जागा नाकारण्याचं कारण काय? हा पहिला मुद्दा. दुसरा विलासराव सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की 4,000 कोटीचं नुकसान मी म्हणालो, पण प्रकल्प डिले झाल्यामुळे मुंबईमध्ये लोकांना कारमधून बसमधून प्रवास करावा लागेल. तर त्या दरम्यान मुंबईचं जेवढं वाढणारं प्रदूषण आहे ते प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे प्रकल्प डिले होणार, त्याला उशीर लागणार, विलंब होणार. मुंबईतल्या कोट्यावधी लोकांना जी मेट्रो ताबडतोब मिळाली पाहिजे तिलाही विलंब होणार. म्हणजे लोकांनाही त्रास, पर्यावरण तेवढा उशिरापर्यंत पर्यावरण दूषित, खर्च महाग. आणि ज्या जपानच्या कंपनीनं 15,000 कोटी रुपये आपल्याला कमी व्याज दरात कर्ज दिलंय, इथून पुढे भविष्यात महाराष्ट्र सरकारला गुंतवणूकदार मिळेल का याचा विचार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने केलाय का? फक्त इगो,
फक्त बालहट्ट, कुठलाही विचार नाही. आणि यांच्याच सरकारचे सचिव काय म्हणतात, यांनी एक समिती नेमली ज्याचे प्रमुख होते मनोज सौनिक. आणि या उद्धव सरकारने जेव्हा ती समिती नेमली तेव्हा त्या समितीनं, जी सचिवांची समिती होती, त्या समितीनं देखील एकमुखानं सांगितलं की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडात घेतलेला निर्णय, आरे या ठिकाणी कारशेड झाली पाहिजे, तोच निर्णय योग्य आहे. कांजूरचा निर्णय हा योग्य नाही, ते आम्ही नाही म्हणत आहे, हे तुमच्या सरकारच्या कालखंडातली सचिव कमिटी म्हणते. ठीक आहे, तरी मी उत्तर घेतो. या सरकारचा बालहट्ट का, हा आमचा सवाल आहे. मी उत्तर घेतो. अरुण सावंत काँग्रेसचे नेते आता आपल्या सोबत आहेत. अरुणजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. सवाल हा उपस्थित केला जातोय की हे सगळं बालहट्टासाठी सुरू आहे. मुंबईकरांचं आज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे. या सगळ्यामध्ये मुंबईकरांना डिले होणार आहे. त्यांचं जे स्वप्न आहे मेट्रो लवकरात लवकर यावी याचं, त्यामुळे त्यांना प्रवास करावा लागणार आहे, ट्रॅफिक जाममध्ये राहावं लागणार आहे, मेट्रो दूर राहणार आहे. याला केवळ आणि केवळ इगो जबाबदार आहे असं म्हटलं जात आहे. तुमचं उत्तर काय? अरुणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला त्यांच्याकडे जायचंय. सत्ताधाऱ्यांचं या सगळ्या संदर्भातलं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायचंय. आज मुंबईकरांना या सगळ्या राजकारणापेक्षा गरज आहे ती म्हणजे लवकरात लवकर मेट्रो होण्याची. त्याच्याबद्दल नेमका आता मार्ग पुढे काय जाणून घेऊयात. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या कांजूरमार्ग या परिसरात होणाऱ्या मेट्रो कारशेडवरून केंद्र आणि राज्य सरकार आता पुन्हा एकदा आमने सामने आलेला आहे. संघर्ष पेटलेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पण या सगळ्यामध्ये मेट्रो रखडणार आणि मुंबईकरांचं स्वप्न कोसो दूर राहणार असा सवाल उपस्थित होतोय. खरं तर भाजपकडून आरोप केला गेलेला आहे. त्याबद्दल मला अरुण सावंत काँग्रेसचे नेते आहेत यांना विचारायचं आहे. अरुणजी, आरोप हा आहे की केवळ इगोसाठी, बालहट्टासाठी हा सगळा उठाठेव सुरू आहे असा आरोप केला जातोय. मेट्रोला जो इगोचा ब्रेक लागलेला आहे तो नेमका कोणामुळे? मेट्रोला जो आता ब्रेक लावायचा प्रयत्न केला जात आहे तो विरोधकांकडून केला जात आहे. इगो जो आता आपण म्हणाला तो इगो काँग्रेस पक्षाला नाही किंवा महाविकास आघाडीला नाही, तर भारतीय जनता पार्टीला झालेला आहे. कारण त्यांच्या काळात हाच मेट्रो प्रोजेक्ट ते आरे कॉलनीत घेऊन येत होते आणि तो प्रोजेक्ट या सरकारने रद्द केला आणि कांजूरमार्ग येथे सरकवला. म्हणून आता हे इरेला पेटलेत की जो आम्ही प्रोजेक्ट केला, सुरू करणार होतो, तो प्रोजेक्ट या सरकारने रद्द केला जनतेच्या हितासाठी आणि ते आता कांजूरमार्गला घेऊन जात आहेत. म्हणून हे विरोधक आता याच्यात अडथळे आणण्याकरता पेटून उठलेले आहेत. परंतु मी आपणास एक सांगू इच्छितो की जनतेच्या हितासाठी घेतला गेलेला हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही. कारण जनता आमच्या बरोबर आहे, पर्यावरणवादी आमच्या बरोबर आहेत. आज अनेकांचा या प्रोजेक्टला आरे कॉलनीत करण्यासाठी विरोध होता आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि हा प्रोजेक्ट कांजूरमार्ग येथे नेलेला आहे. त्याबद्दल समस्त जनता आज त्यांना धन्यवाद देत आहे. तर हे जे काही कारस्थान विरोधकांनी सुरू केलेलं आहे हे कारस्थान कधीही सफल होणार नाही. सावंतजी, ती जमीन नेमकी कुणाची आहे? खरं तर केंद्र सरकार दावा असं करत आहे की ती जमीन आमची आहे, आमच्या मालकीची आहे, आम्ही अजून ती जमिनीसाठी वापरण्यासाठी परवानगी दिलेली नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीत राज्य सरकार तिथं प्रकल्प उभारू शकतं? हे पहा, ही जमीन महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकाराखालीच आहे. आता काही महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्या पोटात दुखू लागलं म्हणून केंद्राकडे जाऊन, कारण केंद्रात आज यांचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, म्हणून या प्रोजेक्टला खीळ घालण्याकरता त्यांनी, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केंद्राकडे गपचूप हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि म्हणूनच केंद्रातील अधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्राचे जे प्रधान सचिव आहेत, चीफ सेक्रेटरी आहेत संजय कुमार, यांना एक पत्र धाडलं. त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की ही जी जमीन खारफुटीची आहे ती आम्ही MMRD कडे दिली होती
वापराकरता, म्हणजे ती झाली ना महाराष्ट्र सरकारची. ती दिलेली जमीन तुम्ही MMRDA कडून परत घ्या, ती रद्द करा ती आणि आमच्या स्वाधीन परत करा. म्हणजे याचा अर्थ काय निघतो, तर ही जमीन महाराष्ट्र सरकारकडे होती, आहे आणि पुढे सुद्धा राहणार. फक्त कारस्थान करण्याकरता महाराष्ट्रातील नेत्यांना सामील झाल्यामुळे केंद्रातले काही अधिकारी हा एक प्रयत्न करून बघत आहेत, या प्रोजेक्टला खीळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. अरुणजी, आता तिथं बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे केंद्र सरकारचा. अशा सगळ्या परिस्थितीत जर मूळ मालकी जर त्यांच्याकडे असेल तर मग राज्य सरकारकडे पर्याय काय उरतात? कारण मला भाजपकडून उत्तर घ्यायचंय, त्याच्या आधी तुमचं उत्तर द्या. नाही, मूळ मालकी जर केंद्र सरकारकडे आता सुद्धा असेल तर मग ते का असं म्हणतायत की MMRDA कडे जो आता हक्क या जमिनीचा हस्तांतरित केलेला होता तो आपण करू नये, रद्द करावा तो, असं का म्हणत आहेत ते? मग जर तुमच्या अधिपत्याखाली ही जमीन आहे तर मग मागण्याचा प्रश्नच कुठे येतो? केंद्र सरकार मग का भीक मागत आहे राज्य सरकारकडे? राम कदमजी, कसं आहे की यांच्या पूर्ण मुद्द्यामध्ये जे काही संभाषण झालं त्याच्यामध्ये कुठलाही त्यांनी लोकांना पटेल असा मुद्दा मांडला नाही, फक्त भावनात्मक मुद्दे मांडले. माननीय हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, ग्रीन ट्रिब्युनल आणि याच्या पलीकडे जाऊन आदरणीय सावंत साहेब, तुमच्या सरकारनं नेमलेली मनोज शौनिक यांच्या अधिपत्याखाली असलेली 5 लोकांची IAS अधिकाऱ्यांची कमिटी, या सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं हायकोर्ट आमचं नाहीये, सुप्रीम कोर्ट आमचं नाहीये, ग्रीन ट्रिब्युनल आमचं नाहीये, तुमच्या 5 IAS अधिकाऱ्यांची कमिटी ही आमची नाहीये. यांनी सगळ्यांनी सांगितलं की आरेची जागा योग्य आहे, कांजूर मार्ग योग्य नाही. आता सांगा बरं, म्हणा सुप्रीम कोर्ट भाजपचं आहे, हायकोर्ट भाजपचं आहे, तुमच्या मनोज शौनिक यांची कमिटी भाजपची आहे. मुद्देसूद बोला, दिवसाला 5 कोटी रुपये नुकसान होतंय, एवढीच तुम्हाला हाऊस आहे तर तुमच्या मंत्र्यांच्या खिशातले टाका. 4,000 कोटी, नाही ऐका सावंत ऐका, आपण बोलत असताना मी बोललो नाही. टोटल 4,000 कोटीचं नुकसान होतंय, माझ्या महाराष्ट्राचं नुकसान होतंय, करदात्यांचं नुकसान होतंय. केवळ आणि केवळ इगोसाठी तुम्ही कांजूर मागला पाठवता. आणि तुम्हाला हेही चांगलं ठाऊक आहे की कांजूरच्या जमिनीवर ते योग्य नाही, त्याच्यामुळे मेट्रो मुंबईकरांना उशिरा मिळणार. आता ऑलरेडी तुम्ही 10 महिने विलंब केलाय, दर महिन्याला 5 कोटी नुकसान आहे. 10 महिन्याचं किती नुकसान झालं, त्याच्यानंतर हा सगळं नुकसान जर धरलं तर 4,000 कोटी रुपये कमी नुकसान. तुम्ही असं म्हणताय की खूप मोठं नुकसान होणार आहे. मला अरुण सावंत यांना विचारायचं आहे. अरुण सावंतजी, सातत्यानं भाजपकडून सौनिक समितीचा उल्लेख केला जातोय, एकदा सांगा ना महाराष्ट्राला त्या समितीचा अहवाल नेमका काय आहे? खरंच त्या अहवालामध्ये काय नेमकं सांगितलेलं होतं? पारदर्शक बाब एकदा समोर यायला हवी पारदर्शकपणे. हे पहा, सौनिक कमिटीचा रिपोर्ट हा फार मोठा आहे, सविस्तरपणे इथे सांगणं शक्य नाही. परंतु जी उदाहरणं राम कदम यांनी आता इथे दिली, कांजूर 5 IAS अधिकारी, तो प्रोजेक्ट करणं योग्य की अयोग्य याच्याबद्दल काही स्पष्टपणे सांगितलं असेल ना त्यांनी? हे बघा, ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळेस सर्व कमिट्यांची विचारविनिमय करून घेतला गेलेला हा निर्णय आहे. पूर्वी आरे कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मेट्रो 3चा प्रोजेक्ट तिथून बनणार, तिथे कारशेड बनणार होतं. परंतु सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकारी वर्गाशी अभ्यास केल्यानंतर हे कळलं की मेट्रो 3 आणि मेट्रो 6 हे प्रोजेक्ट जर तुम्ही एकत्रितरित्या जर करत असाल, केलेत, तर मात्र तुम्हाला हा प्रोजेक्ट व्हायबल आहे, इथे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने त्यांचे प्रवक्ते आणि नेते आरडाओरड करत आहेत आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत, तसं काही या कांजूरमार्गच्या प्रोजेक्टमध्ये होणार नाही. तो सक्सेसफुल होईल. फक्त तुम्ही 2 प्रोजेक्ट एकत्र केले पाहिजेत, मेट्रो कार 3 आणि मेट्रो कारशेड 6, तर इथे ते शक्य आहे. आणि आता तसंच इथे होत आहे. कांजूरमार्गला जो प्रोजेक्ट बनतोय मेट्रो कारशेडचा, तो कारशेड 3 आणि 6 मिळून एकत्रितरित्या व्हायला चाललेलं आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारचं नुकसान जे आपण सतत सांगत आहात तसं काही होणार नाहीये. ठीक आहे, पण आता केंद्र सरकारनं घेतलेल्या या भूमिकेच्या नंतर किती हा प्रोजेक्ट डिले होईल हा एक सवाल आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे राज्यातला मुख्यमंत्री बदलला की मग जागेची मालकी सुद्धा बदलते का, हा जो आरोप केला जातोय त्याचं उत्तर भाजपकडून घ्यायचं आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आरे मध्ये होणारं कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आलं आणि त्यानंतर आता केंद्र राज्य सरकारमध्ये या दोन्हीवरून मतभेद सुरू झालेले आहेत, ते आमने सामने आलेले आहेत. याबद्दलच आपण चर्चा करतोय. आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, राम कदम आहेत भाजपचे प्रवक्ते आमदार, आणि आपल्यासोबत सावंत सुद्धा आहेत काँग्रेसकडून. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी राम कदम यांना विचारायचं आहे, जो आरोप केला जातोय भाजपवर शिवसेनेकडून, ते असं म्हणतात की जेव्हा या राज्यातला मुख्यमंत्री बदलतो तेव्हा तुमची भूमिका बदलते, जमिनीची मालकी बदलते. हे अशा पद्धतीनं राज्य चालतं का? हे केवळ कटकारस्थान आहे आपल्या मनाच्या विरुद्ध झालेली गोष्ट पूर्ण होऊ न देण्यासाठी. मी आपल्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विचारतो की 10 महिन्यापासून साधं 1 इंच देखील मेट्रोचं काम पुढे सरकलं नाही. त्याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदारी महाराष्ट्राचं 3 पक्षाचं सरकार नाहीये. जे देशातलं सगळ्यात फास्ट होणारं काम, वेगवान काम कोणतं, तर मुंबईतलं मेट्रोचं, अशी त्या कामाची पूर्ण देशभरामध्ये प्रतिमा होती. ते 10 महिन्यापासून पूर्णपणे काम ठप्प आहे. आणि एखादं काम जेव्हा ठप्प असतं तेव्हा ज्यांना व्यवहार कळतो, ज्याला व्यवसाय कळतो, तर दर महिन्याचं त्याचं नुकसान 5 कोटी रुपये आहे. आता हे दर महिन्याचं 5 कोटी नुकसान हे या राज्यातले मुख्यमंत्री मंत्री कुणी सहन नाही करणार आहेत. हे तुम्ही आणि आम्ही जे टॅक्सच्या रूपानं सरकारला पैसे देतो, आपल्या करदात्यांचा हा पैसा आहे. पण ज्या जमिनीबद्दल बोललं जात आहे, जी जमीन केंद्र सरकारची आहे असं केंद्र सरकार म्हणतंय, मग केंद्र सरकारला आता जाग का आली? केंद्र सरकारला आतापर्यंत माहित नव्हतं की ती जमीन आपली आहे म्हणून? मुळामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी सांगतो, यांना आमच्यावर काय आरोप करायचे करू देत, पण जी गोष्ट सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ग्रीन ट्रिब्युनल आणि यांचे स्वतःच्या IAS अधिकाऱ्यांनी मान्य केली, ती गोष्ट हे सरकार का मान्य करत नाही? ती याच्यासाठी मान्य नाही करत की त्यांना इगो आहे. आणि राहिला प्रश्न केंद्र सरकारचा, महाराष्ट्र सरकारला आधीपासून माहिती होतं की ही केंद्र सरकारची जागा आहे आणि केंद्र सरकारची जागा फक्त बालहट्टापोटी कुठलाही अभ्यास न करता, कारण IAS अधिकाऱ्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय, इथे आपल्याला करता येणार नाही, पण या सरकारचा बालहट्ट आणि युगो होता, त्याच्यामुळे त्यांनी कांजूरच्या जागेवर ढकलली. आणि आता कांजूरच्या जागेवर ढकलल्यावर टेक्निकली तिथे होत नाही म्हटल्यावर ह्यांना भाजप पाठवली, भाजपवर आरोप करू लागले. अरे आमच्यावर आरोप करण्यापूर्वी हे 4,000 कोटी रुपये तुम्ही देणार का जनतेच्या करातून जाणार, हे आधी स्पष्ट करा. आणि 10 महिने जो प्रकल्प डिले झाला याला जबाबदार कोण, हे स्पष्ट करा. आणि प्रकल्प डिले झाल्यामुळे मुंबईतलं जे गाड्यांचं प्रदूषण वाढतंय, म्हणजे मेट्रो लवकर आली असती तर गाड्यांचं प्रदूषण कमी झालं असतं, तर याला जबाबदार देखील या तुमच्या 3 पक्षाचं सरकार आहे. त्याच्यामुळे या 3 पक्षांनी गेल्या वर्षभरात कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही. एका पैशाची मदत कोरोना कालखंडात केली नाही. शेतकरी हवालदिल, कष्टकरी कामगार हवालदिल आणि मेट्रो मधून भविष्यात प्रवास करणारे प्रवासी देखील हवालदिल. मी सावंतजींकडे जातोय. गोष्टीतली एक कहाणी आहे अंधेर नगरी, आणि ते पुढे जे काही असेल ते, अशा प्रकारची स्थिती आणि महाराष्ट्राची करून ठेवली. सावंतजी, शौनिक समितीचा अहवाल आज फडकव दाखवत होते भाजपचे नेते. ते सांगत होते की या अहवालात सांगितलं गेलंय की या ठिकाणी मेट्रोचं कारशेड उभं राहू शकत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज सरकारकडून अधिकृतरित्या कोणीतरी येऊन सांगणं गरजेचं होतं की शौनिक समितीचा जो अहवाल हे सांगतायत तो अहवाल हा नाहीये, हा खोटा आहे, हे खोटं बोलतायत, हा अहवाल खरा हा आहे. शौनिक समितीने हे सांगितलं, हे का नाही सांगितलं जात सरकारकडून? नाही, मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केव्हापासून करतोय. जे वाक्य शेवटचं आपण आता बोललात की शौनिक कमिटीचा जो खरा रिपोर्ट आहे तो हा खोटा तिथे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि नेते करीत आहेत. ज्याप्रमाणे आता त्यांनी सांगितलं, अनेक गोष्टी सांगण्याचा, ते रंगवून सांगण्याचा आमदार कदम हे प्रयत्न करत आहेत की आरे कॉलनी डिले झाल्यामुळे काम डिले होते, त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. मी आपणास हे एक विचारतो, जनतेच्या हिताची आणि जीवाची जर एवढीच काळजी आहे तर तुमच्या मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या अंधारात येऊन झाडं का कापली हो? तेव्हा तुम्हाला कळलं नाही की याच्यामुळे प्रदूषणावर परिणाम होणार आहे? ते राहू दे चला, कारण आम्हाला माहिती तुमचं अख्खं राज्यच खोटारडेपणावर चालू होतं. आता आपण म्हणतात की 4,000 कोटीचं नुकसान होणार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आणि या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा मी सत्य गोष्ट सांगू इच्छितो
की पूर्वी हा प्रकल्प जो आहे आरे कॉलनीमध्ये बनणारा हा फक्त मेट्रो प्रोजेक्ट 3 बनत होता, ज्याच्यावरती संपूर्ण खर्च होणार होता. परंतु आता अभ्यास केला गेल्यानंतर शौनिक कमिटीने जी काही सूचना दिल्या त्याच्यानंतर हे ठरवलं गेलं की प्रोजेक्ट 6 आणि प्रोजेक्ट 3 हा एकत्रितरित्या करायचा आणि त्याचं कारशेड ही कांजूरमार्ग इथे जर बांधलं तर कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही, 1 रुपयाचं सुद्धा नुकसान या राज्य सरकारला किंवा या राज्यातल्या जनतेला होणार नाही आणि कोणत्याही प्रकारे राज्यातील जनतेवरती याचा भार पडणार नाहीये. हे आम्ही कधीपासून सांगतोय. परंतु भारतीय जनता पार्टीला हे कळून चुकलंय की हा जर प्रोजेक्ट झाला तर उद्या आपलं पितळ उघडं पडेल, उद्या समस्त जनता महाविकास आघाडीची वाहवा करेल आणि म्हणून यांनी केंद्राकडे धाव घेतली आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी हा प्रकार संपूर्ण चालविलेला आहे. परंतु हा प्रकार सपशेल खोटा ठरणार आणि फसणार आहे भारतीय जनता पार्टी म्हणजेच विरोधक. ठीक आहे, पण या सगळ्यातून नेमका मार्ग काय निघणार आहे? कारण आता जमिनीचा जो हा वाद सुरू आहे तो जर कोर्टात गेला तर मग कारशेडचं नेमकं काय होणार आहे आणि त्यामुळे या प्रकल्पाची जी कालमर्यादा आहे ती कशी साधायची हा सवाल आज मुंबईकरांच्या समोर आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच मुद्द्यावरची चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वागत. आरेला पर्याय म्हणून खरं तर मुंबईतलं जे कारशेड आहे मेट्रोचं ते कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता कांजूरमार्गच्या जमिनीवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटलेला आहे. आपल्यासोबत आता भाजपचे आमदार राम कदम आहेत आणि अरुण सावंत काँग्रेसचे नेते आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय या सगळ्याबद्दलच्या दोन्ही बाजू, एक सरकार आणि विरोधकांची. पण राम कदम, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता जर अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं या सगळ्यामध्ये खोडा घातला, कुठल्याही परिस्थितीत चंग बांधला केंद्र सरकारनं, भाजपनं, की आता इथं प्रकल्प होऊच द्यायचा नाही, यातून नुकसान नेमकं कुणाचं होणार आहे? सरकारचं होणार आहे की मुंबईकरांचं होणार आहे? आणि हे मुंबईकरांचं नुकसान केंद्र सरकार, भाजप होऊ देणार आहे का? मुळामध्ये विलासजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी या ठिकाणी सरकारचे आणि पक्षाचे जे प्रवक्ते आलेले आहेत ते निश्चितपणे अध्ययन करून आले असतील, पण त्यांना सत्य स्वीकारायचं नाहीये. पण महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी सत्य सांगण्याची आवश्यकता आहे आणि पुन्हा एकदा मी ती पुनरावृत्ती करतो त्या विधानाची, की त्यांनी असं सांगितलं की रात्रीच्या अंधारात झाडं कापली गेली. आदरणीय सावंत साहेब, माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी 2646 झाडं कापण्यापूर्वी 24,000 झाडं ही फडणवीस सरकारनं लावली. हे सत्य तुम्ही जरी दडवत असाल तरी महाराष्ट्राच्या साफ खोट आहे. निषेध करतो मी या वाक्याचा. साफ खोटं बोलत आहात आपण साफ खोटं बोलत आहात. मी दररोज आरे कॉलनीतून जातो येतो. मी दररोज आरे कॉलनीतून जातो येतो. आपण, मी तुम्हाला सत्य दाखवून देईन. मी न्यूज 18 लोकमतला हे सत्य दाखवून देऊ शकतो. आपण बोलत असताना मी एकही वाक्य, परंतु आपण खोटं बोलू नका. खेळायचा नाही, असा रडीचा डाव खेळायचा नाही. मी देखील 3 टर्मचा आमदार आहे, पक्षाचा प्रवक्ता आहे, जबाबदारीने बोलतो. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, शेवटी रडीचा डाव तुम्ही किती खेळायचा हो? सगळे IAS अधिकाऱ्यांचे रिपोर्ट तुमच्या विरोधात आहेत, तुमच्या विरोधात, तुमच्या सरकारच्या विरोधात, माननीय मुख्यमंत्री उद्धवजींच्या विरोधात आहेत. तसं असताना देखील माननीय उद्धवजी आणि तुमच्या सरकारनं असा निर्णय का घेतला महाराष्ट्राच्या विरोधातला, याचं उत्तर तुमच्याकडे नाही. हा एक भाग. अरुण सावंतची झाडं लावली आहेत, त्यांनी दावा करतायत ते 26,000 झाडं लावले. एक मिनिट, अरे नको होत नाही तर तुम्ही अशी जागा निवडायला हवी होती. मी स्वतः दररोज आरो कॉलनीतून जातो येतो. एक मिनिट, निव्वळ भारतीय जनता पार्टीचे नेते निव्वळ खोटं बोलत आहेत. त्यांच्याकडे उत्तर घेऊ. सावंत साहेब, जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा पूर्ण मुबलक बोला, मी मध्ये बोलणार नाही. पण ते एकच आहे, तुम्हाला समजा अरे नको होता, फडणवीस साहेबांनी चांगलं काम केलं होतं, तुम्हाला बघवत नव्हतं, जागा दुसरी निवडायची होती, हरकत नव्हती, फक्त लोकांना भुरदंड पडू नये एवढीच आमची अपेक्षा होती. पण जागा निवडत असताना घाई गडबडीमध्ये अभ्यास न करता निवडलीत, तर त्याच्यामुळे आता वाद निर्माण झाले. वाद निर्माण होणारी जागा, अभ्यासाशिवाय निवडली गेलेली जागा, IAS अधिकाऱ्यांच्या मनाच्या विरोधात निवडली गेलेली जागा, माननीय सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट आणि ग्रीन ट्रिब्युनल यांनी जी पसंत केलेली जागा होती ती सोडून तुम्ही अर्धवट अध्ययनाच्या जोरावर जी जागा निवडलीत, तर त्याच्यामुळे तर आता आक्षेप आले. आता आक्षेप आले, याचा भूर्दंड कोण सहन करणार? महाराष्ट्राची आणि मुंबईतली जनता सहन करणार. आणि का करावा जनतेने भूर्दंड सहन?
तुम्ही 10 महिने कामाला विलंब केलात. काय उत्तर आहे तुमच्याकडे? मग जर हा 10 भुर्दंड महिन्याच्या होत असेल विलंबामध्ये तर केंद्र कोट्यवधी सरकारनं नुकसान 2 होते. काय पावलं उत्तर आहे मागे तुमच्याकडे? घेऊन अरे कुठल्या तोंडाने तुम्ही उत्तर द्याल हो? आज शौनक Yes, समितीचा yes. अहवाल आमचे किरीट सोमयाजी दाखवत होते, आमचे भाजपचे नेते दाखवतात, तुमचा एकही मंत्री पुढे आला नाही. कुठलं तोंड घेऊन लोकांच्या पुढे येणार? ठीक आहे, मी अरुणजींकडून काय उत्तर सांगणार घेतो. लोकांच्या पुढे? अरुणजी उत्तर तुमच्याकडे द्या. उत्तर द्यायला उत्तर नाही, त्याच्यामुळे तुमच्या मंत्री सगळे पहा, घरात लपून बसले. राम आधी त्याचं उत्तर द्या, नंतर राम कदम यांना विचारतो मी. हा, राम कदमजी, तुम्ही स्वतः आणि भारतीय जनता पार्टीचे काही प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त मगरीचे अश्रू ढाळत आहेत. उगीच तुम्ही जनतेला खोटे आकडे सांगायचा प्रयत्न करत आहात की तुमचं 4,500 कोटीचं नुकसान होणार आहे, 1 वर्ष कालावधी पुढे ढकलला गेला. एवढं जर तुम्हाला खरोखर महाराष्ट्राच्या जनतेची, मुंबईच्या जनतेची काळजी आहे, कळवळ आहे, तर हे ज्या कोणी लेटर पाठवलेलं आहे तुमच्या डिपार्टमेंटने, तुमचं केंद्रातलं डिपार्टमेंट ज्याचं नाव आहे DIAP, याला तुम्ही जाऊन भेटला होतात आणि तुम्ही नेहमी वारंवार सांगता की 5 IAS अधिकारी, कोणते 5 IAS अधिकारी असे आहेत जे तुमच्या कानामध्ये येऊन नेहमी सांगतायत की हे सगळं चुकीचं चाललंय? कोणते अधिकारी तसे फक्त आणि फक्त खोटं काहीतरी बोलायचं आणि जनतेला चुकीची माहिती सांगायची? हे भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा गेले कित्येक दिवस मी अभ्यास करतोय. तेव्हा हा जर प्रकल्प उशिरा होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आपण आपल्या नेत्यांना एकदा गपचूप कानात सांगावं की महाराष्ट्राच्या जनतेचं भलं या प्रोजेक्टमध्ये होणार आहे. भले महाविकास आघाडीचं याने नाव होईल, हरकत नाही, परंतु आपण जनतेची अडवणूक मुळीच करू नका, हेच मी आपणास इथे सांगेन. ठीक आहे. खरं तर दोन्ही बाजूनी आपापली भूमिका जी आहे ती मांडली जाते. आपापल्या भूमिकेवर सगळेजण ठाम आहेत. मग हे म्हणतायत त्यांचा इगो आहे, ते म्हणतायत यांचा इगो आहे, पण या इगोमध्ये मुंबईकर भरडला जातोय, याची काळजी नेमकी कोण घेणार आहे? तो भरडला जाणार नाही याची काळजी नेमका कोण घेणार आहे? एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच मुद्द्यावर चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.